तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक सहजपणे सेल करतात. लोक त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवतात, तर काही लोक खूप मेहनत करूनही सेल करू शकत नाहीत. सेल म्हणजे लोकांना जबरदस्तीने काही विकणं असतं का? की त्यामागे एखादी सायकोलॉजी, एखादं सायन्स असतं? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सेल्स मास्टरी कोर्स मधनं काय शिकली आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक मी शिकली आहे आणि त्या कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे, हे सगळं तुम्हाला शेअर करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मेघावाण. जर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग, बिझनेस, फ्रीलान्सिंग, नेटवर्क मार्केटिंग किंवा कोणतीही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल, तर सेल्स हे स्किल तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची स्किल आहे. आणि म्हणूनच मी सेल्स मास्टरी कोर्स मधनं जे शिकली आहे ते आज मी तुमच्याबरोबर जे माझे अनुभव आहे तुमच्यासोबत मी ते शेअर करणार आहे. ह्या कोर्समध्ये सुरुवातीला सेलिंग म्हणजे नेमकं काय? प्रत्येक जण आयुष्यात काही ना काही विकत असतो. सेल ही एक आर्ट आहे. सायन्स आणि सेल्स सायकोलॉजी कशी काम करते ते मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. त्यानंतर सेल्स प्रोसेस, प्रॉस्पेक्ट आणि सेल्स फनल बद्दल शिकवलं गेलं आहे. म्हणजे खूप योग्य आणि लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आणि त्यानंतर कस्टमर मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे समजून सांगितलं आहे. सेल्स मार्केटिंग कोर्स यानंतर MAN फॉर्म्युला, अप्रॉक्सिंग टेक्निक आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन यावर खूपच सखोल मार्गदर्शन दिलं गेलं आहे. कारण सेल्स म्हणजे फक्त बोलणं महत्वाचं नसतं, तर समोरच्या व्यक्तीला त्या व्यक्तीची गरज समजून घेणं हे जास्त महत्वाचं असतं. पुढं नीड अनालिसिस, प्रेझेंटेशन स्किल्स आणि गोल सेटिंग ह्याबद्दल शिकवलं गेलं आहे. एक चांगली प्रेझेंटेशन कसं द्यायचं, ग्राहकाला व्हॅल्यू कशी दाखवायची आणि त्याचा विश्वास कसा जिंकायचा हे मला या स्किलमधनं समजलं. माझ्यासाठी सर्वात व्हॅल्युएबल टॉपिक होता तो होता ऑब्जेक्शन हँडलिंग. कारण ग्राहक प्रश्न विचारतो, शंका घेतो किंवा नाहीही म्हणतो, तेव्हा त्याला योग्य पद्धतीने कसं हँडल करायचं हे मला खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीने शिकायला मिळालं आहे. त्यानंतर क्लोजिंग टेक्निक, क्वेश्चन अँड आन्सर, टेस्टिमोनीज आणि रेफरन्सचा योग्य वापर कसा करायचा आहे ते देखील शिकवलं गेलं आहे. शेवटी क्रिएटिव्ह सेलिंग, प्रोफेशनल सेल्स पर्सन कसं बनायचं, सेलमध्ये यशस्वी होण्यासाठी ते 10 कुठले शब्द आहेत ते लोक सेल्समध्ये जास्त करून जे लोक फेल होतात ते सुद्धा समजावून सांगितलं गेलं आहे. ह्या स्किलमधनं मला एक गोष्ट कळाली आहे. ग्रेट सेलर सेल्स सोल्युशन, नॉट अ प्रॉडक्ट. म्हणजे यशस्वी सेलर पर्सन फक्त प्रॉडक्ट विकत नाही, तो समोरच्या व्यक्तीची समस्या समजून घेतो आणि त्याला योग्य प्रकारे त्याचं सोल्युशन देतो. माझ्या मते ही गोष्ट एखाद्या सेलरला कळाली, तिला समजली की सेल्स मध्ये बघणाऱ्या त्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलतो. या कोर्समधनं मला काय शिकायला मिळालं आहे ते अजून जाणून घेऊया. सेल म्हणजे फक्त विकणं नाही, लोकांची गरज समजून घेणं ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. क्वेश्चन विचारून त्यांचे प्रॉब्लेम काय आहे ते समजून त्याच्यावर सॉल्युशन देणं हे खूप महत्वाचं आहे. आपण प्रॉडक्ट विकत नाही, सॉल्युशन विकत आहोत. ट्रस्ट निर्माण केल्याशिवाय सेल होत नाही. फॉलोअप आणि कम्युनिकेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हा कोर्स कोणाकोणासाठी आहे? अफिलिएट मार्केटर, बिझनेस ऑनर्स, फ्रीलान्सर, नेटवर्क मार्केटर, कॉन्टेंट क्रिएटर, स्टुडंट आणि हाऊसवाईफसाठी. आणि खरं सांगायचं तर जे कोणी लोक कम्युनिकेशन करतात किंवा आयुष्यात काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, काही विकायचे आहेत, तर त्यासाठी हा कोर्स खूप उपयुक्त आहे. माझ्या मते सेल्स म्हणजे लोकांना कन्व्हिन्स करणं नाही, तर त्यांच्या गरजा समजून त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी आपण मदत करणं आहे. आणि हाच विचार ह्या कोर्समधनं मला खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळाला आहे. जर तुम्हाला सेल्स मास्टरी कोर्स बद्दल अजून कंप्लीट डिटेल पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सेल लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि व्हॅल्युएबल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.